आपण पाहता सोजा लाईव्ह न्यूज चॅनल. नमस्कार. शेगाव लाईव्ह रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव. अर्थसंकल्पातील अजित पवार यांची माहिती. नवी मुंबई इमारत 85% पूर्ण. कळंबोली वार्ता. नमस्कार. शेगाव लाईव्ह होत असलेल्या नवी मुंबई रायगड जिल्हा प्रतिनिधी अविनाश जाधव क्षेत्रामध्ये कळंबोली वार्ता. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी सेवेसाठी सज्ज. कळंबोली वार्ता सविस्तर आणि 2.6 दशलक्ष टन पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचे उभारणी चालू आहे. मुंबई प्रकल्पाचे सुमारे शेजारील नवी मुंबई येथे उभारण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये विमानतळाचे काम हे पूर्णत्वास आलेले आहे. हे विमानतळ एप्रिलमध्ये उड्डाणपुलावरून विमानतळाला व्यावसायिक देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नवी मुंबई येथील हे विमानतळ एप्रिल 2025 ओपन करण्याचे ठरवण्यात आले आहे. या विमानतळामध्ये भारतीय विमान नियामक मंडळाने आणि सिडकोच्या परिश्रमातून हे विमानतळ उभारण्यात आलेले आहे. अर्थसंकल्पीय अहवालामध्ये शिर्डी विमानतळाच्या 1367 कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना ही मान्यता देण्यात आली असून ही कामे सुरू आहेत. 2021 शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाईट लँडिंगची सुविधाही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे, असे मत आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडले आहे. तसेच ह्यासोबत अमरावती येथे बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले.